नवी मुंबई महानगरपालिकेची 28 जानेवारीची स्थायी समिती सभा केवळ 6 मिनिटांमध्ये विरोधकांच्या गैरहजेरीत सत्ताधाऱ्यांकडून आटोपती घेण्यात आली। काही मिनिटांच्या या सभेत जवळपास 14 कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली। स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के यांच्या गैरहजेरीत या सभेचे तात्पुरते सभापती पद ज्येष्ठ सदस्य जेडी सुतार यांनी भूषवले। स्थायी समितीमध्ये 6 प्रस्ताव होते। 5 लाख ते 25 लाखाच्या आतमधले 3 प्रस्ताव होते, ते दप्तरी दाखल करण्यात आले। दुसरा प्रस्ताव जो त्या ठिकाणी पावणेश्वर मंदिरापासून कलवड बांधणे आणि रस्ता तयार करणे, गटर बांधणे हा काम प्रस्तावित होता। ऐरोली येथील हायटेन्शन खाली उद्यान विकसित करणे हा प्रस्ताव होता। तिसरा जो होता तो राजीव गांधी स्टेडियमची सुधारणा करणे असे प्रस्ताव होते आणि त्यामुळे ते प्रस्ताव त्या ठिकाणी बहुमताने मंजूर झालेले आहेत। प्रस्ताव ज्यावेळी मांडण्यात आले त्यावेळी 9 सदस्य त्या ठिकाणी हजर होते। त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे सहयोगी नगरसेवक सुद्धा होते। विरोधी पक्षाचा एक नगरसेवक त्या ठिकाणी सभा सुरू असताना आले, नंतर दुसरे सभा समाप्त झाल्यानंतर आले। विरोधी पक्षाचा कोणीही आक्षेप त्या ठिकाणी घेतलेला नाही। ज्यावेळी प्रस्ताव त्या ठिकाणी सभेसमोर ठेवला जातो त्यावेळी सभेसमोर ठेवल्यानंतर त्या ठिकाणी ज्याला मत मांडायचं असेल त्यांनी त्या ठिकाणी हात वरती करणं गरजेचं असतं। जर कोणी हात वरती केला नसेल तर त्या ठिकाणी प्रस्ताव मंजूर टाकण्यात येतो। नाही, 6 प्रस्ताव त्या ठिकाणी घेतलेले नाही। उलट दप्तरी दाखल करण्याचे प्रस्ताव सुद्धा मी एक त्या ठिकाणी प्रस्ताव वाचून दाखवला आणि त्या पद्धतीने घेतलेला आहे। आजची स्टँडिंग 3.5 ते 4 मिनिटांनी 1 मिनिटात संपवली, कारण 11 वाजून 1 मिनिटांनी मी आतमध्ये शिरलो आणि लगेच जनगणमन सुरू झालं। 1 मिनिटात 14 कोटीची कामं पास करणं आणि एक विषय असे होते की त्या विषयावर नवी मुंबई क्षेत्रातल्या अनेक समस्येवर बोलण्याचं आज चान्स होता, संधी आली होती आणि ती मला वाटतं सत्ताधाऱ्यांना त्याचं ज्ञात होतं, म्हणून त्यांनी ताबडतोब 1 मिनिटातच सभा संपवली। आमच्या विरोधातले फक्त एकमेव नगरसेवक आतमध्ये होते आणि मी दुसरा आतमध्ये शिरलो आणि जनगणनाच स्टार्ट केली। याच्यावरून अतिशय सभाशास्त्राप्रमाणे सभा चालवण्यात कधीच सक्सेस झालेले नाही आहेत। नवमुंबईच्या लोकांना वेठीस धरतात असं मला वाटतंय। शांततेची भूमिका आम्ही कधी घेतलीच नाही। ऍक्च्युली जेव्हा अन्याय झाला तेव्हा आम्ही शासनाकडे गेलो आणि शासन आम्हाला पूर्णपणे सपोर्ट करतंयच। तुम्ही आता स्मार्ट सिटीविषयी पाहिलं असेल, तुम्ही प्रभाग समितीविषयी पाहिलं असेल, आमची भूमिका अतिशय कठोर आणि ताठच आहे। पण काही ठिकाणी सत्ता त्यांची असल्यामुळे, त्यांचे मेंबर जास्त असल्यामुळे कधी कधी आमचा नाविलाज होतो। पण नवमुंबईच्या लोकांनी ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की या अशा 1 मिनिटात जर सभा संपत असतील तर स्थायी समितीचा उपयोग काय आणि सभेचा उपयोग काय। जरूर तक्रार करणार आहे। आता लगेचच मी आमच्या आमदार मंदाताई मातेकडे जाणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की अशी आजची परिस्थिती झालेली आहे, याच्यावर आपल्याला मुख्यमंत्र्यांशी किंवा आपल्या शासकीय लोकांशी बोललं पाहिजे, कारण हे असंच चाललं तर नवी मुंबईचा विकास कसा व्हायचा। फक्त सत्ताधाऱ्यांचाच विकास होतोय असं दिसतंय, नवी मुंबईचा विकास काही दिसत नाही। आज स्थायी समितीच्या सभेला सभापती नसतानाही सत्ताधाऱ्यांनी मीटिंग चालू केली। अधिकारी वर्ग सुद्धा आतमध्ये नव्हते, फक्त पटणीगिरी साहेब ते एकटेच सभागृहामध्ये होते, तसेच पत्रकार बंधूही आले नव्हते। सत्ताधाऱ्यांना कुठली घाई झाली होती मला माहिती नाही। त्यांनी 1 मिनिटामध्ये सभा सगळे विषय वाचून सभा संपवली। विषय चालू असतानाच मी प्रवेश केला। मी हात वरती केला, अधिकारी नाहीयेत, मला बोलायला संधी द्या, परंतु मला त्यांनी बोलायला संधी दिली नाही। मला संधी दिली नंतर, पण कसे मीटिंग संपल्यावर बोला, जर विषय झाले, सगळा विषय झाल्यानंतर आम्ही काय बोलणार। तर आम्ही ह्या गोष्टीचा जाहीर निषेध करतोय। मला वाटत नाही सत्ताधाऱ्यांना कुठल्या गोष्टीची भीती होती, कुठल्या गोष्टीची चर्चा होणार का, 40च्या संदर्भात असो किंवा प्रस्तावाबद्दल कुठली चर्चा होईल म्हणून ते घाबरले, म्हणून त्यांनी घाईघाईने ही सभा गुंडाळण्याचा प्रयत्न केला। तर असं काय असेल तर खरोखरच मी पुन्हा त्यांचा निषेध करतोय। आम्ही पक्षश्रेष्ठींची चर्चा करून आम्ही स्थायी समितीचे सगळे सदस्य याचा आयुक्त साहेबांना आम्ही पत्र देऊ आणि त्यांना सांगू की अशी घटना सर्व अधिकारी नसताना पुन्हा अशी घटना घडू नये आणि त्या संदर्भात जी कायदेशीर कारवाई असेल संबंधितांवर झाली पाहिजे। आजची स्थायी समितीची जी मीटिंग आहे वेळेवर सुरू झाली असं म्हणता येणार नाही। वेळेवर होऊ शकतो, 11 वाजता सगळे त्या ठिकाणी सत्ताधारी उपस्थित होते, पण मीटिंग सुरू करताना काहीतरी ज्या सचिव मॅडम आहेत त्याच्यामध्ये काहीतरी नेम्स आहेत। त्या मीटिंगला फक्त आणि फक्त एक पटणीगिरी साहेब त्या ठिकाणी उपस्थित असताना जे विषय त्या विषयाचा कोणीही अधिकारी तिथे नसताना 1 मिनिटात 4 मिनिटात मीटिंग संपते कशी। ह्याच्या अगोदर एक तर त्या ठिकाणी ज्या
सन्माननीय सभापती ज्या आहेत स्थायी समितीच्या, त्याही त्या सभेला नव्हत्या. आणि याच्या अगोदर गेल्या 9 महिन्यापासून किंवा आतापर्यंतच्या या नगरपालिकेच्या रूल अँड रेग्युलेशन प्रमाणे जर सभापती नसतील तर 2, 5, 10 मिनिटं थांबायची त्या ठिकाणी प्रथा आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी अधिकारी जर नसतील तर त्या ठिकाणी थांबण्याची प्रथा आहे. गेल्या टायमाला ह्याच सन्मान्य सभागृह नेतेसाहेब आज जे पीठासीन अधिकारी होते, सगळे अधिकारी असताना त्या ठिकाणी ॲज जर आयुक्त उपस्थित नसतील तर त्या ठिकाणी अतिरिक्त आयुक्तांना बसण्याचा अधिकार असताना सुद्धा त्याच सभागृह नेत्यांनी आजचे जे सभापती जे बसले होते JD सुद्धा साहेब यांनी ती मिटिंग होऊ दिली नाही की आम्हाला उत्तर देण्यासाठी आयुक्तच पाहिजे. आणि आजच्या मिटिंगला फक्त पटणेगिरी सोडून एकही अधिकारी नसताना त्या ठिकाणी स्टँडिंग जर चालवत आहेत ते हे लोकशाहीचं कोणतं धोरण आहे? काही नाही आहे. त्या लोकांना प्रस्ताव ज्या पद्धतीने ते पास करायचे आहे त्या लोकांनी स्पष्टपणे या ठिकाणी आपली स्वतःची नगरपालिका ही स्वतःची मालमत्ता समजून त्या ठिकाणी काम करतायत. मी तर या ठिकाणी सांगेल की ज्या सचिव मॅडम आहेत, ह्या सचिव मॅडम ह्या शासनाच्या माध्यमातून त्यांची नेमणूक केली गेलेली आहे आणि रूल अँड रेग्युलेशनने त्यांनी त्या ठिकाणी ती सभा चालवायची असते. सचिव मॅडमवर पण त्या ठिकाणी कारवाई व्हायला पाहिजे, त्यांना सस्पेंड करायला पाहिजे. स्थायी समिती सभा 6 मिनिटांमध्ये का संपवण्यात आली हाही एक संशोधनाचा भाग आहे. कॅमेरा पर्सन ज्ञानेश्वर सोबत सुदीप घोलप, पालिका प्रशासन, नवी मुंबई.